सखूला चिंगरोबांनी शिक्षा दिलेली नाही, तर तिला शेंदूर खाऊ घातल्यामुळे तिची वाचा गेलेली आहे. ही चिठ्ठी उद्या आहोंच्या हातात पडली तर आहो नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. काय करू आता? आहो तर पिढीवर नाहीयेत. जास्त वेळ ते घुट मारता पण येणार नाही. काय करावं? असं करते, चिठ्ठी आहोंच्या मेजावर ठेवते. हा, त्यांना दिसेल आणि ते वाचतील. असंच करते. सखो, काय ग, कुठे चालीस ठुमकत? वेळेचं काही भान आहे का? बाबाजी तिकडे वाट बघत असतील. निघायला हवं ना. चल आज चल. दिगू, काय म्हंटल मी तुला? आज जा, निघायचंय. अरे माई, दिगू, माझ्याकडे बघत सखूनी कागदाचा बोळा टाकला. म्हणजे मी वाचावा म्हणूनच टाकला असणार. काय असेल त्या चिठ्ठीत? दिगू, अरे असं बिरबिर काय बघतोयस? मी तुझ्याशी काहीतरी बोलायला आलीये. चल माझ्या खोलीत चल, मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. चल. पटकन जाऊन आधी तो कागदाचा बोळा उचलू का? सखूने काय लिहिलं असेल त्यात? दिगू, लक्ष कुठे आहे तुझं? मला बोलायचंय तुझ्याशी. चल माझ्या खोलीत चल. हो हो रमाई, चल चल. हो, चल. हो चल. दिगू, हो रमाई, आलो आलो. ये दिगू ये. नक्कीच काहीतरी महत्वाचं सांगायचं असणार सखूला. नाहीतर कागदाचा बोळा असा अंगणात का टाकेल? मला कळावं अशीच तिची कृती होती. काय लिहिलेलं असेल त्या कागदात? दिगू, अरे असं सैरभैर का होतोयस? काय झालंय तुला? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. लक्ष कुठे आहे तुझं? काय चाललंय तुझं? हो रमाई, एकदा की सखूने दिलेला शब्द पाळला की तिची वाचा परत येणार आहे. नाही नाही, मी ताबडतोब सखूला घेऊन जातो. नाही. अरे दिगू, तू या घराचा कर्ता पुरुष आहेस. हा डोलारा तुलाच सांभाळायचंय ना. तेव्हा तू इथे थांबणं जास्त महत्वाचं आहे. मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. सखू बरोबर मी जाते. पेढीकडे कोण लक्ष देणार? इथला पसारा कोण सांभाळणार? हळूहळू तू कारभार बघत नाहीस असा समज होईल ना लोकांचा. तेव्हा पेढीकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, तुझ्या बाबांची काळजी कोण घेणार? मला तर ते थाराच देत नाही. सखूनंतर ते तुझंच ऐकतात ना. तेव्हा तुझ्या बाबांचं जेवण, औषध, काढा या सगळ्याची जबाबदारी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे ना. आणि दिगू, मला सांग, तुझे बाबा माझ्याकडून सगळं करून घेतील की तुझ्याकडून सगळं करून घेतील? आणि सखूची काळजी करू नकोस, मी आहे ना तिच्या बरोबर. जा, तू कामाला लाग जा.
हा मी बघते काय ते. आम्हाला लगेच निघायला हवं ना. हा जा. ऐनवेळी तू कच खाऊन सगळा खेळ विस्कटून टाकशील. मी सखूच्या छातीवर बसून बाबाजी सांगतील ते सगळं तिच्याकडनं करून घेईन. कशी ऐकत नाही ते बघतेच. इथेच तर सकोने कागदाचा बोळा फेकला होता. इथेच. पण जवळपास कुठेच बोळा दिसत नाहीये. आश्चर्य आहे. कुठे गेला असेल? सकुला काहीतरी सांगायचंय मला. काय सांगायचं असेल? अशी काय बघतेस ग टकामका? मोठ्या हुशारीने दिगूसाठी चिठ्ठी टाकली होतीस ना? फार जास्त अक्कल आहे ग तुला. पण तू समजतेस की इतर सगळे मूर्ख नाहीयेत. ही बघ तुझी चिठ्ठी. तू चोर आहेस तर मी मोर आहे. माझी नजर घारीची आहे. मी बघितलं होतं ना तू कशी दिगूसाठी चिठ्ठी टाकली होतीस. आणि ती चिठ्ठी मी बदलली. हे बघ ही तुझी चिठ्ठी. तू लिहिलेली चिठ्ठी आहे ना ही. पण आता ही चिठ्ठी माझ्याशिवाय इतर कोणी वाचू शकणार नाही. कारण आता ही चिठ्ठी तुझ्या पोटात जाणार आहे. आकर गिळायचा कागद का? पूर्ण कागद गिळायचा. पूर्ण कागद गिळायचा. घे घे. घे. सखू सखू. हा कर. गिळाच पूर्ण कागद. वा
शाबास. जा, नवरा बोलवतोय तुझा. जा. जर कोणाला सांगायचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. अगं काय हे सखू, तुझ्या या अशा विक्षिप्त वागण्यामुळे आता माझी मती गुंग झाली. घरात विठ्ठल नामावरून इतकं वादळ उठलंय तरी तू त्या विठ्ठलाचं तुंतुण का घेऊन बसलीयस? काय साधणार आहेस त्यातून सांग मला. हे बघ, मी तुला आधीच स्पष्ट सांगितलं होतं की मी किंवा तुझा तो विठुराया त्यापैकी तुला एकाचीच निवड करावी लागेल. मग या चिठ्ठीचा अर्थ काय? आता मी काय करू, कोणाला सांगू? मामांजींना माझ्या मनातलं नक्की कळेल. मामांजींना झोप लागलेली दिसते. आता काय करू? बघते, कदाचित नुसते डोळे मिटून बसले असतील. आत कुठे चाललीस? निरोप घ्यायला चाललीयस? कुठल्या युद्धावर जात नाहीयेस? आणि त्यांची काळजी घ्यायला त्यांचा मुलगा मुलगी जिवंत आहेत. तू नको हा काळजी करूस. चल, आपल्याला उशीर होतोय. बाबाजी वाट बघत असतील. चल चल. बापरे, पुन्हा दिंडा. राहू दे राहू दे राहू दे. मनोरमे राहू दे ग. आता तिच्या मनातला देवच आहे झिंगरोबा आणि नागोजी बाबा. मग काय आहे की नाही? काय सकू, आज सकूनी शपथ घेतली तशी होय ना सकू? अरे बुजगावण्या, हातात काय धरून बसलाय झिंगरोबाला? आजची उत्सव मूर्ती कोण आहे? सखूबाई. मग डोईवर झिंगरोबाला घेऊन मिरवत नेण्याचा मान कुणाचा आहे? सखूबाईचा. तिच्या डोईवर दे झिंगरोबाला. हा. खरं आहे बाबाजी. हो, सखूचं भाग्य थोर म्हणून अशी सेवा तिच्या हातून घडते. ठेवा ठेवा, तिच्याच डोक्यावर ठेवा.
जो पातूर तो आम्हाला शरण येत नाही ना सकू, तो पातूर अशीच दिंड निघणार बघ तुझी. आणि आता डोईवर घ्यायचा जिंगरोबाला, मनात बी धरायचा जिंगरोबाला, आणि टुरायाला कायमचा बाद करून टाकायचा. कळलं का? चलो जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. विठुराय खरंच दिसायला सोपी, पण आजपर्यंतची सगळ्यात अवघड कसोटी आहे रे ही. तू आहेस ना सोबत माझ्या? विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल. बाबा, सखूला शोधताय का? अहो बाबा, ती जरा बाहेर गेलीये. म्हणजे तुमच्यासाठी जात नव्हती, मग मी रागावलो. खोटं खोटं रागावलो. नाही म्हणजे रागावलो कारण तिला बोलता यायला हवं ना, म्हणून धाडले. अहो स्वतःकडे लक्षच देत नाही, म्हणून रागवावं लागतं कधी कधी. तिची वाचा परत यावी म्हणून पाठवलंय. तिची वाचा परत आली ना की बघा कशी बडबड करत येईल, आणि मग तुमच्याशी पोटभर गप्पा मारे. तोवर माझ्या हातून काढा घ्या. घ्या. बाई 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 बाई, दिगू किती तिला बाडी. कारलं अगदी तुपात मधात घोळवतोस, पण कारलं ते कारलंच. म्हणजे महत्वाचं लपवून जे गोड गोड बोलतोयस ते अर्ध सत्य आहे. हे काय बाबांना कळणार नाहीये की काय? गप्प बस. वाचा आणायला धाडलंय म्हणे. वाचा काय पेठ्यात मिळते की किराणा भुसाराच्या दुकानात मिळते? बस. पण बाबांशी का खोटं बोलतोयस तू? बाबांना सुद्धा कळू दे ना की सकू कुठे आणि का गेलीये ते. थांब, मीच सांगते. थांबताई. सकू तर मोठी विठ्ठल भक्त आहे, आणि तिच्या डोक्यावर जिंगरोबा. जिंगरोबाच्या मिरवणुकीत सकू. मिरवणूक काय की दिंड. चेटकीन आहेस तू, चेटकीन. हा काय आहेस तू? माझा कुकू पुसलास. तुझ्यामुळे तो नरपशू पिसाळला. त्यानं माझ्या धन्याला मारलं. तू जबाबदार आहेस. तू माझा संसार उद्ध्वस्त केलास. तू कधीच खुश राहणार नाहीस. तू कधीच खुश राहणार नाही. माझा श्राप आहे तुला, माझा श्राप आहे. वाटतं होईल तुझा, वाटतं. गप्पा बाईस. तुला काही अक्कल आहे की नाही? ही किती लहान आणि तू केवढी. सगळी लाज सोडलीस की काय तू? अगं जा, हिला घेऊन जा आणि आडावर नेऊन 4-5 कळशा डोक्यावरून ओता, म्हणजे थंड होईल. जा. काय गो सखू, हा कुठला दिंडवडाचा प्रकार आहे? नाहीतर तुझ्या नावाने बॉम्ब ठोकायची
बाकीच्यांना हौसच आहे. हा. नाही पण शिमग्याला अजून वेळ आहे म्हटलं. अगं सखू बाळा बोल, हे तू सगळं का करतेस? आणि इतका वजनदार दगड डोक्यावर घेऊन कुठे निघाली आहेस? आणि तुझी अभद्र धिंड हे विचित्र लोक का काढतायत? हे बघा सर्वात्या, प्रत्येक वेळी तुम्ही मध्ये येऊन तू गप्प राहा मनोरमे. मी तुझ्याशी बोलतच नाहीये. आपला संबंध माणिक प्रकरणाच्या दिवशीच संपला. मी सखूला विचारते आहे. असं सखूला विचारताय? मग बोल सखू बाळा. सखू बाळा, सखू, सर्वात्या काय विचारतायत? बोल ना बाळा. सखू बाळा बोल ना. अगं घाबरू नको, मी आहे ना. हो, घाबरू नको सखू. अगं बोल ना बाळा. अगं बोल बोल बोल. ए थेरडे, अगं किती बी छाती पिटून घे, नाही तर दगडावर डोकं आपटून कपाळ मोक्ष करून घे, पण सखू बोलणार नाही. त्याला बोलताच येणार नाही. वय झिंगरोबांचा अपमान केला तिनं, मग झिंगरोबाचा कोप झाला तिच्यावर. झिंगरोबानं वाचच काढून घेतली तिची. हा, पण तरी बी तिला पश्चाताप झाला. वय ती म्हणली प्रायश्चित्त घ्यायचंय. आमच्या पायावर डोकं ठेवलं तिनं, आणि म्हणून आज इथं स्वतः झिंगरोबाला डोक्यावर घेऊन त्याची स्थापना रावळात करायला निघाली आहे. बोला आता. आणि असं तसं रावळ नाही बरं, नाही, तिच्या माहेरचं विठ्ठलाचं राऊळ, त्या रावळात झिंगरोबाची स्थापना करणार आहे ती.